दरम्यान अवकाळी पावसामुळे अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातल्या द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय। तुफान वाऱ्यासह या भागात पाऊस कोसळलाय, त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय। बार्शी तालुक्यातील इंदापूरमधील शेतकरी शिवाजी घुगे यांची 1.5 एकर द्राक्ष बाग ऐन काढणीच्या वेळी वाऱ्याने जमीनदोस्त केली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला। आणि अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांच्याकडनं। निशांत, अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे, या भागाची पाहणी तू केलेली असशील, काय अपडेट्स आहेत, काय परिस्थिती आहे या ठिकाणी? अत्यंत विदारक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मागच्या 3 वर्षापासून लातूर जिल्ह्याने कायम दुष्काळाचा सामना केलेला आहे। कधी नव्हे ते यावर्षी चांगला पाऊस झाला, पावसाळा संपताना सरतेशेवटी का असेना चांगला पाऊस झाला होता। यामुळे लातूरकरांच्या आशा मोठ्या प्रमाणात पल्लवित झाल्या होत्या। यावर्षी सोयाबीन असेल, हरभरा असेल आणि तूर असेल, हे पीक अक्षरशः बंपर आले होते। सोयाबीनची काढणी झालेली होती आणि त्याच पद्धतीने तुरीची काढणी पूर्ण झालेली होती आणि ते पीक शेतकऱ्यांच्या हाती लागलं होतं। भावाचा वाद असेल, भाव कमी मिळत असले तरी शेतकऱ्यांच्या हाती पीक लागलं याचा शेतकऱ्यांना आनंद होता निश्चितच। मात्र या अवकाळीनं अक्षरशः होत्याचं नव्हतं केलंय। जवळपास 2 लाख हेक्टर क्षेत्रावर या अवकाळीचा परिणाम दिसून येतोय। त्यामध्ये हरभरा पीक असेल, अक्षरशः काढणीला आलेला हरभरा, गहू हे पीक या पावसानं अक्षरशः धुवून काढलेलं आहे। जवळपास 2 लाख हेक्टर क्षेत्रावर हा परिणाम झालेला आहे। त्याच पद्धतीनं द्राक्ष असतील आणि आंबा असेल, या पिकांनाही या पावसानं फटका दिलेला आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तावशी, ताड, मासुर्डी अशी जी गावं आहेत, या गावांना या पावसाचा फटका बसलेला आहे आणि यामुळेच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अक्षरशः या पावसानं हिरावून नेला। बळीराजा निश्चित, जसं तू सांगतोस खूप मोठं नुकसान या अवकाळीमुळे झालेलं आहे आणि त्या शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय। दरम्यान एकीकडे निशांत, तुझ्याकडनं अपडेट्स घेतच राहणार आहोत आपण। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।